नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस वन मोर हेल्थ प्रॉब्लेम दॅट इज मोस्ट कॉमन, दॅट इज ओबेसिटी. आपण त्याला लठ्ठपणा म्हणू शकतो. ओबेसिटी आणि लठ्ठपणाचे अनेक कारणं आहेत. कुठल्याही कारणामुळे तुम्हाला जर ओबेसिटी आणि लठ्ठपणा होत असेल तर त्याच्यावर आपण काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे, त्याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिले की ओबेसिटी ही कशामुळे होऊ शकते. आता बघा, लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस होत आहे, तुमचं जर सेडेंटरी हॅबिट्स असेल, तुमचं बैठक जास्त होत असेल तर हा खूप मोस्ट कॉमन कॉज आहे ओबेसिटीसाठी. सेकंड, या लाईफस्टाईल चेंजेसमुळे किंवा सेडेंटरी हॅबिट्समुळे जे होणारे आजार आहेत, तर जसं तुम्हाला जर थायरॉईड असेल, PCODचा प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, तुम्हाला जर डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल, स्ट्रेस, डिप्रेशन, जर पोस्टपार्टम जसं आफ्टर डिलेवरी सुद्धा पुष्कळ जणांचं वेट गेन होते. तर असे अनेक कारणं त्याच्यामागे असतात की ज्याच्यामुळे तुमचं वेट वाढत जाते. तुमच्या म्हणजे मेटाबॉलिझममध्ये जर काही बिघाड असेल, तुमचं डायजेशन बरोबर होत नसेल, तुमचं जर पोट साफ बरोबर होत नसेल, मेटाबॉलिझम जे फॅटचं डिपॉझिशन हे प्रॉपरली व्हायला पाहिजे ते तुमचं व्यवस्थित होत नसेल, तर त्याच्यामुळे सुद्धा वेट वाढत हे जाते. तर याच्यासाठी आपण अनेक वेळा पेशंट येतात बघा आमच्याकडे आणि सांगतात की आम्ही खूप डाएटिंग करतो किंवा मी खूप साऱ्या औषधी घेतल्या, पण ते खायपर्यंत होतं परत ते तसंच होतं. परंतु तुम्हाला तुमचं मेटाबॉलिझम हे रेग्युलर आणि नॉर्मल करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे की तुम्हाला तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला रोजच्या आपल्या दिवसातून वेळ स्वतःसाठी काढणं खूप आवश्यक आहे. आपल्याला रोज सर्वांना कामाला जावं लागते. आपण म्हणतो की वेळ भेटत नाही, माझ्याकडे वेळ नाही आहे, परंतु स्वतःसाठी तुम्हाला रोज 1 तास वेळ काढावा लागेल जर तुम्हाला तुमचं वेट कमी करायचं असेल. अनेक पेशंट ज्यांचं 90-90 किलो वेट असते, कोणाचं 80 असते, तर अशा केसेसमध्ये सडन मेडिसिनने तुम्हाला तेवढा रिझल्ट मिळणार नाही. तुम्ही जोपर्यंत योगा करणार नाही, तुम्ही झुंबा करू शकता. तुमचं डायजेशन व्यवस्थित प्रॉपर करण्यासाठी तुम्ही कपालभाती करा. रोज सकाळी 15 मिनिट तुम्ही कपालभाती जर केलं, स्ट्रेचिंग एक्झरसाईज केला आणि सोबत झुंबा केलं तर खूप छान रिझल्ट मिळतील. आणि सोबत जर होमिओपॅथिक मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे त्याच्यात म्हणजे विदाऊट एनी साईड इफेक्ट, होमिओपॅथिक औषधी अशा आहेत की ज्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे वेट कमी करण्यासाठी. नाही तर पुष्कळ जणांना काही मेडिसिन्स घेऊन चक्कर येतात, भोळ येते, कधी कोणी चक्कर येऊन पडून जातं, अनकॉन्शियस होऊ शकते. तर होमिओपॅथिक मेडिसिन्सने असा कुठलाही काही साईड इफेक्ट नाही आहे. या औषधांनी हळूहळू तुमचं मेटाबॉलिझम हे क्लिअर नॉर्मल होऊन तुमचं वेट ॲटोमॅटिक हे कमी होत जाते. पण सोबत तुम्हाला काही डाएटमध्ये चेंजेस आणि योगा हे 2 गोष्टी करणं खूप आवश्यक आहे. आता आपण आपल्या रोजच्या डाएटमध्ये काय चेंजेस केला पाहिजे. डाएटिंग करायचं म्हणजे उपाशी राहणं असं होत नाही. तुमच्या शरीराला सगळ्या न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते. आयरन, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स हे सगळं आपल्या शरीराला, मिनरल्स वगैरे आवश्यक आहे. जर तुम्ही खाणं कमी केलं तर तुम्हाला इतर आजार सुरू होऊ शकतात, तुम्हाला विकनेस, कमजोरी होऊ शकते. तर खाणं कमी करायचं नाही आहे, तुम्हाला खाण्यामध्ये काही पथ्य पाळायचे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं जे व्हाईट असते बघा, व्हाईट टोटली सगळं बंद करायचं आहे तुम्हाला. व्हाईट मग ते शुगर आहे, मैद्याचे सगळे पदार्थ आहेत, तुमचा तांदूळ आहे व्हाईटवाला, ह्या 3 ज्या गोष्टी आहेत याच्याने खूप लवकर तुमचं वेट वाढतं. तर ह्या तुम्हाला सडनली टोटली बंद करा. साखरेचं अजिबात काहीच खायचं नाही, मैद्याचा कुठलाही पदार्थ खायचा नाही. तुम्ही बिस्किट बंद करा, ब्रेड, मैद्यापासून बनवलेलं सगळं, पिझ्झा, बर्गर, पाव हे सगळे पदार्थ टोटली बंद करा. व्हाईटवाला तांदूळ तुम्ही टोटली बंद करा. आणि आलू, अजिबात आलू खायचा नाही, हे तुम्ही स्ट्रिक्टली पाळा. तुम्हाला जर खायचं आहे पोटॅटो तर तुम्ही आपलं जसं आपलं रताळे येतात ते तुम्ही खाऊ शकता त्याच्या बदल्यामध्ये. परत तुम्हाला फ्रेश व्हेजिटेबल्स म्हणजे जेवढं तुम्ही ताजं भाजीपाला खाणार तेवढं तुमच्या हेल्थसाठी, तुमच्या मेटाबॉलिझमसाठी चांगलं राहणार. खूप शिजवलेलं अन्न न खाता थोडंसं अद्रकचं किंवा मग सलाद रोज तुम्ही घेतला पाहिजे आपल्या डाएटमध्ये. आणि सायंकाळचं जे जेवण आहे बघा, हे संध्याकाळचं जेवण खूप लेट नाही करायचं. म्हणजे जेवण केल्याबरोबर झोपण्याची सवय असते. म्हणजे तुमचा जो जेवणाचा टायमिंग आहे त्या जेवणाच्या टायमिंगनंतर जवळपास 3 तास तरी तुम्ही झोपायला नाही पाहिजे. म्हणजे तुमचं जर 10 वाजता तुम्ही झोपण्याचा टाईम असेल तुमचा, तर तुमचं जेवण हे 7च्या आत झालं पाहिजे. तसंही आपण वैज्ञानिकदृष्ट्या तर बघतोच, पण आध्यात्मिकदृष्ट्या पण जर आपण बघितलं तर आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं संध्याकाळी 6-6:30 नंतर खायलाच नाही पाहिजे काही. जर तुम्ही हे बरोबर रेग्युलर पाळलं की 6-6:30 नंतर अजिबात काही खायचं नाही. तुम्हाला जे काही जेवण करायचं आहे ते तुमचं 6-6:30 पर्यंत, आणि हलकं जेवण घ्यायचं सायंकाळचं. आणि पोटभर जेवण तुम्ही दुपारी 12 ते 2 वाजताच्या आतमध्ये, म्हणजे 2 वाजतापर्यंत तुम्ही हेवी चांगलं डाएट घेऊ शकता. 2 नंतरचं जेवण हे तुमचं हलकं जेही तुम्ही नाश्ता करत असाल, स्नॅक्स काही खात असाल तर ते प्रमाण कमी करत न्यायचं. आणि 6-6:30 नंतर अजिबात काही खायचं नाही. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही ज्यूस घेऊ शकता लिक्विड फॉर्ममध्ये. ज्यूस आहे, शरबत आहे, दूध आहे, हे तुम्ही 6-6:30 नंतर घेऊ शकता. पण 6:30
6:30च्या आतमध्ये तुमचं जेवण झालं पाहिजे जर तुम्हाला सिरियसली तुमचं वेट कमी करायचं आहे तर. परंतु हे तुम्हाला रोजची रेग्युलर हॅबिट असायला पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही थोडंसं कोमट पाण्यामध्ये लिंबू टाकून घेत असाल, अर्धा लिंबाचा रस रोज डेली, तर जे टॉक्झिन्स तुमच्या बॉडीमध्ये डिपॉझिट झालेले आहे ते सुद्धा त्याच्याने कमी होऊन जातील. तर हा डाएटमध्ये थोडेसे चेंजेस आणि योगामध्ये कपालभाती, स्ट्रेचिंग एक्झरसाइज आणि झुंबा हे तुम्ही रेग्युलर ठेवा. याच्याने सुद्धा खूप चांगला रिझल्ट भेटेल आणि विथ होमिओपॅथिक मेडिसिन्स. ठीक आहे. थँक्यू.